पोहे ऑल टाईम फेवरेट असले तरीही दररोज पोहेंचा नाश्ता करायला नको वाटतं. मग आज उपमा बनवला. छान असा नाश्ता झाला. वेदनीसुद्धा आवडीने उपमा खाल्ला. त्यानंतर आज कपडे लवकर वॉश करून घेतले होते, कारण थोडंसं बाहेर जायचं होतं. म्हणून मग भरभर कामं आवरून घेऊ म्हटलं. तर इथे कपडे सुकत घातले आणि त्यानंतर इथे वेदची मस्ती चालली होती. आता वेद ना त्याच्या खेळामध्ये कधी कधी छान रमतो, पण कधी कधी असं होतं ना की नाही, मला खेळायला आईच पाहिजे किंवा मग पप्पाच पाहिजे. चला, असं लहान लेकरांचं तर असंच असतं. मग त्यानंतर वरण भाताचा कुकर लावला. एका कुकरमध्ये वरण आणि एका कुकरमध्ये भात लावला. का तर हे दोन्ही पटकन शिजलं पाहिजे आणि जे काय बाहेरचं काम होतं ते काम लवकर झालं पाहिजे, म्हणून मी इथे 2-2 कुकर एकाच वेळी लावले. त्यानंतर आम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलो. आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये चाललो होतो. माझं पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करायचं होतं. पण एवढ्या उन्हाचं आमचं बाहेर पडून काहीच काम झालं नाही, कारण हा ब्लॉग गुड फ्रायडेचा आहे आणि आम्ही गुड फ्रायडेच्या दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये चाललो होतो. आमच्या दोघांच्याही लक्षात नाही की आज गुड फ्रायडे आहे आणि आज आपण जर पोस्ट ऑफिसला गेलो तर पोस्ट ऑफिस बंद राहील आणि आपलं कामसुद्धा होणार नाही. ते आमच्या नंतर लक्षात आलं. जेव्हा आम्ही निघालो तेव्हा नंतर आमच्या लक्षात आलं की गुड फ्रायडेमुळे पोस्ट ऑफिस बंद राहील. त्याच्यामुळे आमचं ते काही काम झालंच नाही.